नमस्कार मित्रांनो. आपण बरेच सिरीज मागे 5-6 लेक्चरमध्ये बघितले जे 10-15 मिनिटांमध्ये बरेच मोठे-मोठे आणि महत्त्वाचे टॉपिक कव्हर करतील अशा पद्धतीचा. त्या सर्व टॉपिकमध्ये हा एक महत्त्वाचा अजून टॉपिक आहे. स्पेशली एम-पी-एस-सीचा ग्रुप बी साठी प्रीमध्ये आयोगाने आत्तापर्यंत ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी जो प्रश्न विचारलाय तो महाधिवक्त्याबद्दल. म्हणजे आलटून-पालटून कोणत्या ना कोणत्या वर्षी महाधिवक्त्यावर प्रश्न दिसतोच. हे अतिशय सोपा येतो. वन लाइनरचा पण येतो, काही वेळेला खूप लेंदी येतो. पण कधी-कधी मार्क जाण्याचं कारण अतिशय सोपा प्रश्न असतो. त्या कॅटेगरीमधला हा घटक आहे. आणि राज्यघटनेत आपण खूप काही अवघड आणि विशेष टॉपिक बरेच करतो, पण काही वेळेला सोपे आणि लहान टॉपिक आपल्या हातून मिस होऊन जातात. तर ते मिस न होण्यासाठी एक 4-5 मिनिटांमध्ये आपण या टॉपिकला कंप्लीट बघतोय. महान्यायवादी आणि महाधिवक्ता दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यूनं. करायचा अभ्यास फक्त महान्यायवादी, लक्षात ठेवायचा महाधिवक्ता. दोन्ही वाचायची गरज नाही. म्हणून तुलनात्मकरित्या इथे एक टेबल चार्ट दिलाय ज्यामध्ये आपण याला बघू शकतो. तर महान्यायवादी, महाधिवक्ता घटनात्मक स्थान आहे आर्टिकल 76 याप्रमाणे. केंद्रामध्ये याबद्दलचं स्थान आहे आर्टिकल 76 नुसार. राज्यात 165. 2 नंबर लक्षात ठेवा. हे ऑलमोस्ट इथला कोणत्या ना कोणत्या पॉईंटवर आयोगाने प्री आणि मेन्स मध्ये प्रश्न विचारलेला आहे. म्हणून 2च पानांचा आहे, अतिशय लहान आहे, पण लक्षात ठेवणं जरुरी आहे. 76 मध्ये आहे म्हणून घटनात्मक, 165 मध्ये आहे म्हणून घटनात्मक. केंद्राचा कायदेशीर सल्लागार, राज्याचा कायदेशीर सल्लागार. पात्रता सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनण्याची, इथं उच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनण्याची. सेम पात्रता, फक्त इथं सुप्रीम कोर्ट लागेल, इथं हायकोर्ट लागेल. इथं केंद्राच्या सल्ल्याने राष्ट्रपती नियुक्त करतात, इथं राज्याच्या सल्ल्याने राज्यपाल नियुक्त करतात. नियुक्ती राज्यपाल राष्ट्रपती, नियुक्ती राष्ट्रपती राज्यपाल. निवड कोण केलंय? केंद्राचा सल्ला, इथं राज्याचा सल्ला. शपथ ऍसच लागत नाही, पण आलाच उल्लेख केला गेला तर शपथमध्ये मात्र राष्ट्रपती राज्यपाल हेच टाकायला हरकत नाही. कार्यकाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत, कारण यांना घटनेत कार्यकाल दिलाच नाही, ना महान्यायवादी ना महाधिवक्ता. राष्ट्रपतीची मर्जी, राज्यपालाची मर्जी असेपर्यंत. वेतन भत्ते पण राष्ट्रपती, राज्यपाल ठरवून देतील त्याप्रमाणे. म्हणजे यांचा कार्यकाल आणि वेतन भत्ते सगळं राष्ट्रपती आणि राज्यपाल ठरवतील त्याप्रमाणे आहे. म्हणजेच कुठलीही गॅरंटी नाही. राजीनामा राष्ट्रपतीकडे, राजीनामा राज्यपालाकडे. स्वइच्छेनं केव्हाही, स्वइच्छेनं केव्हाही. सरकार बरखास्त झालं तर यांनीही राजीनामा द्यावा ही परंपरा आहे. यांनीही राजीनामा द्यावा ही परंपरा आहे. कारण नवीन सरकार यांना नियुक्त करेल की नाही याची गॅरंटी नाही. त्यामुळे स्वइच्छेनं हे राजीनामा देत असतात. पुढच्या सरकारने यांना नियुक्त केलं तर यांना जॉईनिंग मिळेल, अन्यथा परंपरा आहे आपण स्वइच्छेनं राजीनामा द्यावा. त्याच्याबद्दलचं विशेष लक्षात ठेवला पाहिजे. काय आहेत विशेषत्व याचं? हे कायदेतज्ञ आहेत, कायदेतज्ञ आहेत, पण कायदे विशेषज्ञ नसून सामान्य ज्ञ आहेत. विशेषज्ञ नसून हे सामान्य ज्ञ आहेत. फरक काय असतो? जसं की आपण एमपीएससीची परीक्षा देतोय तर आपण सामान्य ज्ञानाची परीक्षा देतो, पण एमपीएससीचीच आपण जेव्हा फॉरेस्टची परीक्षा देतो तेव्हा फॉरेस्टसाठी पर्टिक्युलर विद्यार्थीच क्वालिफाईड आहेत. ऑल ग्रॅज्युएट विद्यार्थी क्वालिफाईड नाहीत. म्हणजे फॉरेस्टची एक्झाम कशी आहे? विशेषज्ञाची आहे. एमपीएससी ग्रुप बी राज्यसेवा हे सामान्य ज्ञाची परीक्षा आहे. तसं हा महान्यायवादी किंवा महाधिवक्ता एखाद्या विषयातला विशेषज्ञ नसतो, सर्व विषयाचा सामान्य ज्ञ असतो, हे एक्सपेक्टेड आहे. जसं ऍडमिनिस्ट्रेटर ऑल प्रशासकीय व्यक्ती सुद्धा सामान्य ज्ञ असते, पण शिक्षण संचालक किंवा ॲग्रीचा संचालक हे जे कोणी लोक पद असतात ते मात्र विशेषज्ञ असतात. हे आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारून झालेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य नसतात, राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य नसतात, पण कार्यकारी मंडळाचा तो अविभाज्य भाग आहे. सरकारचा, संघाच्या सरकारचा, राज्याचा तो अविभाज्य भाग आहे. म्हणजे राज्याचा अविभाज्य भाग आहे राज्य सरकारचा, पण राज्य मंत्रिमंडळामध्ये नाही. संघाचा अविभाज्य भाग आहे, पण केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये तो सदस्य नाही. हे दोन्ही पॉइंट लक्षात ठेवा. इकडे दोन सहाय्यक पद आहेत, एक सॉलिसिटर आणि एक ऍडिशनल सॉलिसिटर, अशी 2 पदं असतात. पण या दोन्ही पदाला घटनेत कुठलंही स्थान नाही. आर्टिकल 76 प्रमाणे महान्यायवादी हे पद घटनेत आहे, पण हे दोन्ही पदं ना घटनेत आहेत ना घटनेनुसार अंमलात आणणं बंधनकारक आहे. केंद्राची इच्छा आवश्यक असेल तर एक, आवश्यक असेल तर दोन्ही पदं नियुक्त केली जाऊ शकतात. पण असं नियुक्त करणं बंधन नाही, घटनेत काही तरतूद नाही. आणि राज्यात तर असे पदच नाहीत, त्यामुळे या पदाबद्दलचा विशेष काही उल्लेख राज्यात करायची गरज लागत नाही. आता त्यांच्या अधिकार, कार्य व मर्यादा बद्दलचं विशेषत्व काय आहे? मंत्रिमंडळानं बोलावल्यास, शब्द लक्षात ठेवा, मंत्रिमंडळानं बोलावल्यास आणि संसदेच्या समित्यामध्ये ते सदस्य असल्यास, संसदेच्या ज्या समित्या आहेत त्याच्यामध्ये सदस्य असल्यास, आणि संसदेमध्ये केव्हाही, न्यायालयात पण केव्हाही बसू शकतात. आपल्या सगळ्याला माहिती आहे
ते महान्यायवादी कुठेही बसू शकतात. कुठेही म्हणजे या चारही ठिकाणी बसू शकतात. पण चारही ठिकाणी बसू शकतात, पण केव्हा? मंत्रिमंडळानं बोलावं लागेल, संसदीय समितीमध्ये सदस्यत्व असावं लागेल, संसद आणि न्यायालयामध्ये मात्र केव्हाही बसू शकतात. काही त्याला कंडिशन नाही. पण या चारही ठिकाणी मतदान मात्र करणार नाहीत. सेम इकडे पण मंत्रिमंडळानं बोलावल्यास इथं राज्य विधिमंडळानं त्यांच्या समितीत सदस्यत्व दिल्यास इथं राज्य विधिमंडळाने, राज्याचं विधिमंडळ आहे, राज्य विधिमंडळाने केव्हाही अधिवेशनाला बोलावल्यास जाऊ शकतात, डायरेक्टली बसू शकतात. आणि न्यायालयात पण केव्हाही. म्हणजे चारही ठिकाणी समान घटक आहे. मंत्रिमंडळ बोलावल्यास, संसद आणि विधिमंडळाच्या समितीत सदस्य असल्यास, संसदेत केव्हाही, विधिमंडळात केव्हाही, न्यायालयात केव्हाही, न्यायालयात केव्हाही बसू शकतात. पण यापैकी कुठेही त्यांना मतदानाचा अधिकार लागू नाही. मतदान करू शकत नाहीत, हे विशेषत्व आहे. आणि बाकी खाली मात्र याबद्दल सामान्य गोष्टी आपल्या सगळ्याला माहिती आहेत. ते पदावर असताना खाजगी वकिली करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण खाजगी वकिली करताना दिवाणी खटले चालवायला काही अडचण नाही. फौजदारी खटले चालवण्यासाठी मात्र यांना राष्ट्रपतीची, यांना राज्यपालाची म्हणजे सरकारची परवानगी घ्यावी लागेल, तरच चालवता येईल, अन्यथा नाही. आणि त्यासोबत निवृत्तीनंतर कुठल्याही प्रकारची कोणती वकिली करायला कुठलीही अडचण नाही. पण हे दोघेही फुल टाइम गव्हर्नमेंट एम्प्लॉई या व्याख्येत येत नाहीत, म्हणून यांना पदावर असतानाही खाजगी वकिली करण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आलेला आहे. या पद्धतीने आर्टिकल 76 आणि 165 यानुसार महान्यायवादी व महाधिवक्ता यांचा घटनात्मक पाठ हा 1 मार्क नेहमी देतो. अगदी कमी वेळामध्ये या पद्धतीने याच्यावर थोडंसं नजर टाकावी, यासाठी हा घटक आपल्या समोर प्रस्तुत केलेला आहे. पुन्हा भेटू. थँक्यू.